बातमी येते सुनावणी संदर्भातली, कारण धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हावर आता 18 फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टामधली अपडेट आहे. 18 फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी, आता अंतिम युक्तिवाद जो आहे तो सुरू होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी प्रलंबित आहे आणि याच अनुषंगाने आता 18 फेब्रुवारीपासून हा अंतिम युक्तिवाद होईल. सोमेश कोलगे याबद्दलचे अपडेट देतील. सोमेश, ही प्रक्रिया कशी असेल नेमकी? आता जी सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून कॉम्प्युटर जनरेटेड एक तारीख दिली जाते ज्या प्रकरणांवर सुनावणी होऊ शकली नाही त्यावर, आणि आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही चिन्ह आणि पक्षाचा जो वाद आहे त्याविषयीची सुनावणी एकत्रितपणे अंतिम युक्तिवादासाठी ठेवण्यात आलेली होती, पण काल त्यावर सुनावणी झाली नाही अन्य प्रकरणांमुळे. आणि आता कॉम्प्युटर जनरेटेड तारीख ही 18 फेब्रुवारीची आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारी 2026 पासून आता अंतिम युक्तिवादाला सुरुवात होईल. आणि जे न्यायालयाने ठरवून दिलं होतं त्यानुसार साधारणपणे 5 तासाचा एकूण कालावधी, त्यापैकी 3 तास 3 तास उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना, तर 2 तास हे अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना असतील. आणि त्यांना युक्तिवादात आमचंच चिन्ह कसं आहे हे सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागेल. आता कदाचित शक्यता आहे जर दरम्यानच्या काळात याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण मेन्शन केलं तर कदाचित सर्वोच्च न्यायालय त्यांना अधिक नजीकची तारीख देऊ शकतं. पण सध्या तरी हीच तारीख आहे आणि 18 फेब्रुवारी पासून अंतिम सुनावणी होईल असं दिसतंय. धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.